तर आपण आलेलो सकाळ सकाळी केसर आंब्याच्या फळबागेमध्ये आणि तुम्ही म्हणता ना बांबू कशासाठी तर नाही का आज आपल्याला थोडंफार काम करायचं आहे का आपल्या शेतामध्ये जे आंब्याला जे राहतात काही काही आंबे जे त्याचे पडलेले नाही का म्हणजे त्यांना जे आपल्याला डेंग्या द्यायचं काम काम आहे. आता जसं की बघू शकता तुम्ही हे जे झाड आहे हे असं जर क्रॉसला नाही का त्यांना सरळ करण्यासाठी असं जे डेंग्या द्यायचं काम आपल्याला आज आहे जे तर ते करायचं आहे. जी झाडं छोटी नाही का तर त्यांना एवढा मोठा आता 7 फुटाचा बांबू 7 फुटाचा बांबू तर लावून चालणार नाही. त्याच्यामुळे हा जो बांबू आहे बघू शकता तुम्ही याला आता जो आपला कट करून घ्यायचा जे करून आपल्याला बांबू लावायला त्रास नाही होणार. तर आता बांबू आणलेला आपण बघू शकतो जवळजवळ 3.5 सव्वा 3 फुटाचा बांबू आहे आणि असं झाड आहे. आता त्याच्यामध्ये काही अवघड नाही. प्रत्येक आपल्या फळबागाला जे तर कमीत कमी 7-8च झाडं अशी बाकी काही जास्त काही नाही नाही का थोडे आपली जी समजा काही काही नवीन रोप आहे याच्यापैकी त्यांना फक्त असे बांबू लावायचे आणि पूर्ण असं ठोकून द्यायचं नाही का जेणेकरून बांबू पक्का राहील आणि हवा वारं जरी आलं काही जरी आलं समजा तरी पण झाड जे आपलं पडणार नाही. आणि एक सुतळीने छोटस असं बांधून द्यायचं आणि जास्त पण फिट्ट नाही बांधायचं जे करून झाड वाढायला त्रास होईल किंवा झाडाच्या फांद्यांना त्रास होईल अशा पद्धतीने आपलं काम आहे आजचं. जास्त काही नाही आपण पूर्ण टेक्निक पद्धतीने शेती करतोय भरपूर सारे आपले कामं जे झालेले जवळजवळ आता किरकोळ किरकोळ छोटे छोटे कामं जे आपल्याला ते करावं लागत. तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. धन्यवाद.